माझ्या सगळ्या मैत्रिणींना डिझायनर धनश्रीचा नमस्कार। काय मग आवडलं का माझं डिझायनर ब्लाउज? हे ब्लाउज मी स्पेशली माझ्या लग्नासाठी तयार केलेलं होतं आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ते ब्लाउज मी कसं तयार केलं याची थोडक्यात प्रोसेस बघणार आहोत। लग्नामध्ये नेमकं घालायचं काय? प्रत्येक मुलीला पडलेला प्रश्न। ऑप्शन्स आहेत नऊवारी साडी, सहावारी साडी आणि लेहंगा। मी मराठी मुलगी असल्यामुळे अर्थातच माझा पहिला चॉईस ही नऊवारी साडी होती, पण माझ्या आईने माझ्यासाठी ऑलरेडी ही टिश्यू कच्ची सहावारी साडी सिलेक्ट केलेली होती, त्यामुळे मी याला नाही म्हणू शकले नाही। तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर याची किंमत आणि ही साडी मी कुठून घेतली हेही मी तुम्हाला सांगते। तर ही साडी मी घेतलेली आहे सोलापूरच्या BR पवारमधून आणि या साडीची किंमत आहे 17,000 रुपये। ही साडी तर सुंदर होतीच, पण त्यावरचं जे ब्लाउज पीस होतं ते मला काही खास नाही वाटलं। जर मी त्यावर आरी वर्क करायला गेले असते तर ते काही फारसं उठून नसतं दिसलं असं मला वाटतं, म्हणून मी त्याच्या जागी साडीला कॉन्ट्रास्ट होणारं रेड वेल्वेटचं फॅब्रिक ब्लाउज पीस म्हणून घेतलं आणि त्यावर आरी वर्क करायचं ठरवलं। हे कापड प्लेन आणि सिंगल कलरमध्ये असल्यामुळे मी जे गोल्डन कलरचं आरी वर्क करणार होते ते यावर अजून उठून दिसलं असतं। आता नेक्स्ट स्टेप आहे कटिंग आणि स्टिचिंगची। पहिल्यांदा तर जे अस्तर आहे त्यावर मी सगळे पार्ट्स व्यवस्थित कटिंग करून घेतले। Pray for you, I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. त्याचं कटिंग झाल्यावर मी जे ते सगळे पार्ट्स आहेत ते जे मेन फॅब्रिक आहे म्हणजेच रेड वेल्वेटचं फॅब्रिक आहे त्यावर ठेवले आणि व्यवस्थित आहे असे मार्किंग करून घेतले। त्यावरचे डार्ट्स, मार्जिन हे सगळं हायलाईट करून घेतलं आणि आरी वर्क करून आल्यावर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे। I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good. आता फक्त एकच स्टेप उरली होती, ती म्हणजे ब्लाउज स्टिचिंगची। या ब्लाउजवर पूर्णपणे खड्यांचं वर्क असल्यामुळे हे ब्लाउज मी जे मशीनचं नॉर्मल प्रेशर फूट असतं त्यावर स्टिच करू शकत नाही, तर हे ब्लाउज स्टिच करण्यासाठी सिंगल प्रेशर फूटची गरज असते। तर ते लावून मी व्यवस्थित सगळं स्टिच करून घेतलं आणि फायनल लुक तर तुम्ही बघितलाच आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत। बाय।